हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि भरपूर दिवसानंतर सगळ्यांचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स राहिले होते उत्तर द्यायचे. तर आज विचार केलाय की उत्तर देऊया आम्ही सगळ्यांना. सगळ्यांचे क्वेश्चन्स आहेत जे सगळे आम्ही सॉर्ट आउट केलेले आहेत. प्रत्येकाचं नाव घेऊन आम्ही सगळ्यांना आन्सर करणार आहेत. तर बघत राहा Q&A ब्लॉग आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा मित्रांनो. तर आपण स्टार्ट करूया तर आता. सुरू करूया मित्रांनो. पहिला क्वेश्चन आहे धनश्री वाचणार. स्नेहा कदम 9268. धनु, तू लग्नानंतर फर्स्ट ब्लॉग काढलास तेव्हा जी साडी वेअर केली होतीस ती साडी कुठून घेतलीस? प्लीज तुझ्या साडीची लिंक टाकत जा ना प्लीज, मला साडी तुझी खूप आवडते. तर पहिल्या दिवशीची जी साडी होती ग्रीन कलरची ती सगळ्यांना भरपूर लोकांना आवडलेली आहे, मला माहिती आहे. आणि म्हणजे घरातल्या लोकांना पण, इकडच्या लोकांना तिकडच्या लोकांना पण आवडली. मी स्वतः ती स्टिच केलेली आहे साडी. आणि ते कपडा एक घेऊन आलते लाला शॉपिंग, आमची इथे मार्केट आहे तिथून. आणि तिथून ती लेस सगळा काय, आणि तो ब्लाऊज आहे ना, तो ब्लाऊज भरलेलाच होता. तसं कॉम्बिनेशन ती मी साडी बनवलेली आहे, ते रेडीमेड नाही आहे, ती मी बनवून घेतलेली आहे. तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर मी त्याचं पूर्ण लाईट द्यायला तयार आहे, लोकेशन कुठे कुठे कपडा. आणि तुमच्या इथे पण मार्केटमध्ये तसे कपडे भेटतीलच, असं काय नाही, फक्त बनवायची टेक्निक असते साडी, ती मी बनवून घेतली. तर आता दुसरा प्रश्न असा आहे मी वाचतो. की एक दुसरा तुम्ही मी एक मी, हा एक ठीक तुम्ही आहे, एक मी, चला. काहीच एक मी. तर आयुष गायकवाडचा क्वेश्चन आहे, मच्छी कुठल्या बाजारातून घेते दादा? आता काय बोलू, भिवंडी तेवढी मच्छी भेटते, आमच्या गावात तेवढी मच्छी भेटते. Yes. तर आम्हाला मच्छी बाजारातून भेटते, मंडईमध्ये पण भेटते. आणि आमच्या गावात तर भरपूर मच्छी येते, गोड्या पाण्याची येते, खाऱ्या पाण्याची येते. तर मच्छीसाठी आम्ही गावात पण जातो. आणि जर कधी झालं तर खारगावचं मार्केट भरतं, तिकडे पण मच्छी भेटते आम्हाला. आणि बाजारातून भेटते, तर तिकडूनच आम्ही मच्छी वगैरे घेतो. असा एकच जागा नाहीये, भरपूर जागा ठिकाणी आहेत भरपूर आम्हाला मिळतं. मच्छी घेण्यासाठी. आता मी एक. तर धनुचा एक. चैतू चौगुले 758. किती युट्यूबचा पेमेंट मिळाला? तर आता युट्यूबचा पेमेंट रिव्हील फर्स्ट नाही करणार, रिव्हील नाही करणार गाईज, ते नाही रिव्हील करणार करणार. कधीच. म्हणजे आपली स्वतःची अमाऊंट, स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःचे पैसे किंवा स्वतःची घराची इन्कम किंवा स्वतःवरती काय खर्च करतो हे कधीच कोणाला सांगायचं नसतं. कीप तर प्रायव्हेट गाईज, कीप हा, प्रायव्हेट. काही गोष्टी प्रायव्हेट असतात तर प्रायव्हेटच चांगलं असतं. तर एक माझा क्वेश्चन. तर SKचा क्वेश्चन आहे, धनु दीदी खरंच तू खूप छान आहेस आणि तुमचे ब्लॉग्स पण मी सगळे बघते, छान असतात. असेच दोघे पण हॅपी राहा आणि छान छान ब्लॉग बनवत राहा. तर हे म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट थँक्यू सांगतो सो मित्रांनो, मच. की खूप सारं प्रेम दिलं सगळ्यांनी आम्हाला, खूप प्रेम दिलंय, भरपूर भरपूर प्रेम भेटलंय आम्हाला. आणि त्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत, खूप थँक्यू हंबल आहोत सो आम्ही. मच. आणि सगळ्यांना त्यासाठी थँक्यू. आणि मला जास्त समजून घेतल्याबद्दल तर भरपूर थँक्यू. सगळे समजून घेतात की कसं माझं वागणं आहे, कसं नाही ते. बाकीचे लोक तर बोलतातच की असं का तसं का, त्यांना मी इग्नोर करते, पण भरपूर 100पैकी 90% सगळेजण प्रेम भरपूर करतात. आता दुसरं मी वाचू. हा. साक्षी काय होय गावाडे. हा, पूर्ण एवढं मोठं नाव आहे त्याचा. साक्षी ताई, तुझ्या सासरच्या घरचं होम टूरची व्हिडिओ कधी येणार? होम टूर सध्या होमला सजवायला लागेल. सजवलेलंच, अजून काय तसं नाही, सजवायचं? म्हणजे साफसफाई पूर्ण करावी लागेल मित्रांनो, त्यानंतर. साफसफाईच आहे का, घाण आहे का तसं घरात? नाही, म्हणजे होम टूर साठी हे सगळं आपण जे अरेंज होम करतो टूर, ना. एक मिनिट, होम टूर खायची गोष्ट नाहीये, ते पूर्ण जजमेंट घ्यायला लागतो हर एक गोष्टीचा, की सगळे कॅपेबल पण त्या गोष्टीसाठी पाहिजेत, होम टूर साठी घरातले पण पाहिजेत. आणि सगळ्या आवरासावर व्यवस्थित सगळं पूर्ण पूर्ण घर पूर्ण शेड्यूल पहिला मला व्यवस्थित करावा लागेल, नंतर मी होम टूर करू शकते. आणि सध्या माझा शेड्यूल भरपूर बिझी आहे, मला इथे कम्फर्टेबल व्हायला अजून टाइम लागते, हर एक गोष्टी शिकायला, म्हणजे ऍडजस्ट व्हायला. तर मी लगेच होम टूर तर नाही करू शकत आहे, पण थोड्या दिवसानंतर होम टूर असेल, टाइम भेटला तर पटकन ऑन द स्पॉट होऊ शकतं, तर मी तुम्हाला लवकरच दाखवेल जसं जमेल तसा. तर मित्रांनो माझी बारी आलेली आहे. दीदीलाच क्वेश्चन आहेत सगळे, दादाला क्वेश्चनच नाही विचारत. पहिला वाचा तुम्ही. ते तिचा दीपिकाचा क्वेश्चन मला काही समजतच नाही, पहिले काय बोलली ती. तर
काय हर्षला हम्म. हर्षला ठाणगेचा एक क्वेश्चन आहे. दीदी तुझे सिस्टर ब्रदर आहे का? दादाला सिस्टर आहे का? नाही, दादाला सिस्टर नाही, दादाला एक भाव आहे बारका, आणि मला पण एक भाव आहे. म्हणजे मी एक मोठी आणि माझा भाऊ छोटा आहे, तसा हे मोठे आणि तो छोटा आहे, असं आहे. तर गाईज आता मी क्वेश्चन वाचतो, हे आन्सर देणार. अच्छा, तर चालेल. मित्रांनो बघा, तर आता तुम्ही मजा बघा. मजा. तर तनू पाटील विचारते की तुमचे पप्पा काय बिझनेस करतात? तर काय बिझनेस करतात आमचे पप्पा? आमचं टेक्सटाईलचे. माझे पप्पा का? आमचे पप्पा, आपले पप्पा, तुझे सासरे. अच्छा, यांचे पप्पा, माझे पप्पा, इकडचे पप्पा का? त्यांचं टेक्सटाईल आहे, जय टेक्सटाईल आहे कपड्यांचं. म्हणजे पूर्ण कपडा बनतो तिथे. तिथे पूर्ण डिझाईन होतो कपडा, सगळ्या काय होतो, वर्क होतो. मग त्यांचे ते लोडिंग होतात. म्हणजे यांचे टेक्सटाईल, यांच्या नावात पूर्ण टेक्सटाईल आहे कपड्यांचा. आपले कपडे बनतात तो. समजलं मित्रांनो? तर दुसऱ्या क्वेश्चनवर जाऊया आपण. फेवरेट कपल ते तर सोडा. तर दुसरा क्वेश्चन असा आहे, प्राची जाधवचा क्वेश्चन आहे. पायल दिदी त्यांचा लव्ह स्टोरीचा इंटरव्ह्यू तू आणि जयदादा घ्या आणि ब्लॉग बनवा. सध्या ते कम्फर्टेबल नाही आहेत म्हणजे ब्लॉगमध्ये ना. आणि जसं आम्ही पण फर्स्ट टाइम कसे नवीन नवीन कम्फर्टेबल नव्हतो, आणि हळूहळू आम्हाला सवय होत गेली, तशी त्यांना अजून कम्फर्टेबल नाही आहेत ते दोघं. तर लगेच त्यांचे लव्ह स्टोरीबद्दल आम्ही इंटरव्ह्यू घेणार, तर ते व्लॉगमध्ये यायला कम्फर्टेबल नाही, तर ते त्यांची लव्ह स्टोरी सांगतील का? म्हणजे तुम्हाला पण समजायला पाहिजे बरोबर प्रश्न आहे. कसं आहे ते. तर त्यांची स्टोरी ते कम्फर्टेबल झाल्यानंतर नक्कीच घेऊ मित्रांनो. ते म्हणजे असे लवकर हे रिॲक्ट नाही होत, म्हणून ते लवकर काही बोलणार नाही, आणि त्यांना विचारणं मला योग्य पण नाही वाटत ते. तर मित्रांनो, दुसरा क्वेश्चन असा आहे, क्रिशा शेलार. दीदी जयदादाचा एज किती आहे? आणि बिकॉज तुम्ही कॉलेजमध्ये सोबत होते ना, तर माझा एज आता 25 आहे आणि धनुचा एज आता 22 आहे. तर आम्ही कॉलेजला 23. एकत्र होतो. सॉरी, 23 आहे. रनिंग रनिंग 23, मला 26 रनिंग. तर आम्ही कॉलेजला एकत्र होतो, पण आमचे बॅच वेगवेगळे, म्हणजे आमचे डिव्हिजन वेगवेगळे होते. दॅट्स वाय आम्ही एकच एकच क्लासमध्ये नव्हतो, वेगवेगळ्या क्लासमध्ये. तर श्रेया पेंडेकर यांचा एक क्वेश्चन आहे, तुमच्या लग्नाचा लुगडाचा कपडा तुम्ही कुठून घेतला, प्लीज सांगा. ते तर बाबा एवढा हैराण. तो लुगडा पण मीनीच कस्टमाइज केलेला आहे पूर्णपणे, आणि मी कोणाकडून कस्टमाइज करून नाही घेतलं, कोणी काय नाही केलं. मी 1 महिन्यात माझे पूर्ण आउटफिट कस्टमाइज मी स्वतः केलेले आहेत. तो कपडा पण मीनीच घेतलेला आहे, मीनी बनवून घेतलेला आहे, मीनीच ब्लाऊज शिवलेला आहे, मीनीच वर्क केलेलं आहे, टोटल मीच केलेलं आहे. तर मी आता कोणाबद्दल सांगू का तो कपडा कुठून घेतलाय मीनी? कारण मीनीच त्याला कस्टमाइज केलेला आहे. तो माझाच ब्रँडचा आहे. तुम्हाला पण तसं करायचं असेल तर मी देईन कस्टमाइज करून. बाकी पुढे जाऊया मित्रांनो. कविता माळीचा एक क्वेश्चन आहे की दीदीवर एक प्रँक व्हिडिओ कर. तर दीदीवर प्रँक व्हिडिओ करायला अजून आम्ही सध्या, म्हणजे आता तर सुरुवातच केली. आता सगळ्या व्हिडिओ येत राहणार, नवीन नवीन ब्लॉग, नवीन नवीन प्रँक व्हिडिओ, भरपूर काही काही आम्ही सगळ्या थॉटमध्ये आहे. पण आता ते तुम्हाला दाखवायचं बाकी येतं, ते होणार. आणि बघत राहा तुम्ही, आमच्या चॅनलवर स्टिक राहा, सगळं मिळणार तुम्हाला बघायला. तर पुढे जाऊया मित्रांनो. आयुषा गायकवाडचा क्वेश्चन आहे, सॉरी, आयुष गायकवाड. अशीच फॅमिली नेहमी हॅप्पी राहू दे, गॉड ब्लेस यू माय सिस्टर अँड भाऊजी. तर म्हणजे हा क्वेश्चन नाहीये, त्याच्यासाठी खूप सारे थँक्यू, ब्लेसिंग्सच आहेत. थँक्यू सो मच. आणि एक आर्या देशमुखचा एक क्वेश्चन आहे, ताई इतक्या लवकर लग्न का केलं तू? कारण की आमचं लव्ह मॅरेज आहे म्हणून. आता काय बोलू, आमचं लव्ह मॅरेज आहे. तर तुम्हाला उत्तर भेटलेलं आहे मित्रांनो. आता अजून एक क्वेश्चन आहे का, जयश्री कपिल, जयश्री पाटील. चल, जयश्री पाटीलचा एक क्वेश्चन आहे मित्रांनो, मी 24 वर्षाची आहे तरी छोटी वाटते ताईपेक्षा. कारण की माझी बॉडी लँग्वेज तशी आहे, माझा बोलण्याची पद्धत तशी, म्हणून मी मोठी दिसते, मोठी वाटते, पण मी छोटी आहे. तर हिमांशूचा एक क्वेश्चन आहे, ताई तुझे मिस्टर काय जॉब करतात? तर मित्रांनो, मी फूड ॲनालिस्ट आहे. मी फूड डिपार्टमेंटमध्ये ॲनालिसिसचं काम करतो, रिलायबल लॅबोरेटरीजमध्ये. आणि जॉब तर तो एक माझा पॅशन आहे, आमचा स्वतःचा बिझनेस आहे, तो पण मी हँडल करतो. आत्ता धनश्रीचा हा ब्लॉगिंगचा चॅनल,
युट्यूबचं चॅनल तो पण handle सगळं करतो. हँडल करतो. आता माझं मी तर डिझायनरचं एंटरप्रेन्योर झालंय. काय माझं पण डिझायनरचं पण आम्ही हँडल सगळं आम्ही हँडल करतो गाईस. ऑल ओव्हर आम्ही इज गुड. घर बसले टाइमपास नाही करत. गाईस सगळं सुरळीत चाललंय, तुम्ही टेन्शनच नका घेऊ. तर श्रेयाचा क्वेश्चन आहे, तुम्ही लग्नानंतर श्रेयाचा एक क्वेश्चन आहे मित्रांनो, तुम्ही लग्नानंतर कुठे फिरायला नाही गेले का? प्लॅन आहे का नाही? प्लॅन तर होताच लगेच जायचं, बट गॅसचा प्रॉब्लेम, याचा प्रॉब्लेम, त्याचा प्रॉब्लेम, विजाचा प्रॉब्लेम, आपण विचार केला तिथं गेलं ते अटकण्यापेक्षा आपण इथे गपचूप असावं, आपण नंतर जावं सगळं सॉर्ट आउट झाल्यावर. आणि सध्या आता आम्ही जेजुरी सुद्धा केली नाही गॅसमुळे, कारण आमचे भरपूर लोक तिथं गेलेले आहेत आणि बोलतात की तिथे गॅस नाही, इकडे व्यवस्थित आहे पण तिथे नाही आहे, म्हणून आम्ही इथे स्टॉपमध्ये. जेव्हा व्यवस्थित होईल तेव्हा आम्ही जाऊया. जाऊया मित्रांनो लवकरच. आता लवकरच तुम्हाला ब्लॉग पण बघायला भेटतील. साक्षी पाटीलचं काय? तर एक अमर कोहलीचा एक क्वेश्चन आहे, ब्लॉग व्हिडिओ खूप हाय क्वालिटी दिसते, तर मोबाईल कुठला यूज करता दीदी तुम्ही? करता 15च. तर मित्रांनो आम्ही आयफोन 15च यूज करतो ब्लॉगिंगसाठी. आणि त्याच कॅमेऱ्यामध्ये सगळे आमचे ब्लॉग शूट होतात. हा, मी डेली यूजला पण तोच वापरते आणि त्याला पण तोच वापरते, त्याची हाय क्वालिटी जास्त आहे. आता धनश्री क्वेश्चन वाचेल तर तेच उत्तर देणार आहे, मी शांत बसणार आहे आता. सानिका 2701 हिचा हा क्वेश्चन आहे की अरे तिच्या जावेला व्हिडिओ काढायचे नसतील म्हणून ती येत नाही व्हिडिओमध्ये, प्रत्येक वेळा काय कॉमेंट करायचं? पायल त्यांना काढायचं असेल तर ते त्यांना सेपरेट काढते, इथे या दोघांचा पेज आहे तर तेच कॉन्टेंट शूट करून टाकतील ना. बिकॉज बाय द वे आय लाईक युअर डेली ब्लॉग्स, कीप इट अप अँड इग्नोर नेगेटिव्ह पीपल्स. तर थँक्यू सो मच समजून घेतल्याबद्दल. आता त्यांना नाही जमत आहे, त्यांना नाही यायचंय, तर आम्ही कसं काय त्यांना जबरदस्ती करणार? आम्ही कोणाला फोर्स नाही करत, आम्ही कोणत्या कोणाला गोष्टीसाठी. फोर्स करत नाही की आमच्या चॅनलवर या. काय आम्हाला कोणाबद्दल, कोणाला बघून आणि कोणाला घेऊन आम्हाला फॅन आमची जी काय बोलतात आम्हाला इज्जत नाही भेटत. आम्ही आमच्या जीवावरती आहेत, तर कोणी यायचं कोणी नाही यायचं ते त्यांची हौस आहे, आम्ही त्यांना जबरदस्ती करू शकत नाही. तर आम्ही आमचेच ब्लॉग बघेल, ज्यांना आम्ही आवडतो ते बघतील, ज्यांना आम्ही नाही आवडत, एक्स्ट्रा ज्यांना दुसऱ्यांना बघायचं असेल तर त्यांचं पण अकाउंट आहे इंस्टावर, जाऊन तुम्ही तिथं बघू शकता. तर मी कोणाला फोर्स करत नाही आणि मी इग्नोर करते मेसेज, कारण की 100 वेळा मी पण नाही बोलू शकत कोणाला की ये ब्लॉग मध्ये काही येत. त्यांना पण कम्फर्टेबल झाला पाहिजे पहिली गोष्ट. ते कम्फर्टेबल नाही तर आपण काय बोलू शकतो त्यांना. सो थँक्यू सो मच सानिका, तुम्ही समजून घेतल्याबद्दल. आणि हा कॉमेंट सगळ्यांनी वाचलाच पाहिजे, कारण रिपीट कॉमेंट्स येतात मग ते चांगलं पण मला वाटत नाही. बाकी नेक्स्ट क्वेश्चन आहे की साक्षी ताई तू किती वेळा युट्यूब फॅमिली बोललीस होम टूर कर पण तू इग्नोर करतेस. मी इग्नोर नाही करत, मला पूर्ण शेड्यूल चेंज करायला लागतो, पूर्ण शेड्यूल बघायला लागतं, त्यानंतर मग मी विचार करते. तुम्ही मेसेज करतात बट मला सगळं बघावं लागतं, कसं कधी जमेल. होम टूरचा विषय असा आहे का मी लवकरच करेल, बट आता थोडा मला टाइम द्या. काहीच टाइम द्या, आम्ही सगळ्या गोष्टी करू, पण थोडा वेळ द्या आम्हाला, पण आमचं शेड्यूल बघावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे की सृष्टी म्हात्रे 120 धनु दीदी प्लीज तुझे स्किन ग्लोईंग स्किन केअरचं एक ब्लॉग करणं, फक्त स्किन रिलेटेड सजेशन. मित्रांनो माझं स्किन रिलेटेड सजेशन तुम्हाला देतो बघा. तुम्हाला नुसका सांगतो, एकदम जबरदस्त नुसका आहे मित्रांनो. ही पण करते, मी पण करतो. तर मी काल लाईव्हला पण सांगितलं माझा नुसका एवढा जबरदस्त आहे ना. मी काहीच करत नाही मित्रांनो माझा नुसका ही वापरते, ही खोटी बोलते, माझा नुसका ही वापरते. काय वापरते मी? वापरते ना तू, माझा मातीचा नुसका सगळे वापरतात. मी एवढा काल एक्सप्लेनेशन दिला, घराच्या मागची माती घ्या, वाटी घ्या, अरे हळद मीठ मसाला घ्या, टोमॅटो घ्या, सगळं घ्या ना यार, मिक्स करा मस्तपैकी. काय असतात एवढं खतरनाक रेसिपी आहे. रेसिपी बोलतोय, नुसका आहे, त्याच्यात हळद टाकायची त्याने स्किन ग्लो होते, मसाला टाकायचा त्याने झोंबते, अशी एकदम रेड पडते. गरम मसाला पील होतो, चामडीची पिलिंग होते. मग गरम मसाला टाकल्यानंतर फेसला असं टचअप येतो, स्मूथ टेक्स्चर येतो, वास येतो. आणि टोमॅटो टाकल्यानंतर ब्लिचिंग एजंट येतो, तो ब्लीच करतो आपल्या चेहऱ्याला. पूर्ण कव्हर. आणि जर माती त्याच्यात असली तर ती आपली मुलतानी माती सारखी लेप लावून देते. एवढा खतरनाक माझा नुसका आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आम्ही एवढे गोरे
तर हा नुसका तुम्ही नक्की वापरा. काल मी लाईव्हला पूर्ण त्याची डिटेल सांगितलेली आहे. चूप. तर ते नक्कीच बघा. पागल कोण असेल तर ते तेच अरे करते. खरंच चूप. यार, तू काय असं बोलते? काहीच आम्ही काहीच करत नाही. पहिली गोष्ट आम्ही काहीच करत नाही. इवन आम्ही मॉइश्चरायझर पण लावत नाही. आम्ही असेच राहतो. केस बांधतो, तोंडात पण तो टिकली लावतो बस. हे पण तसेच, मी पण तसेच. आम्ही काय नाही करत. पण आता आमचं जेनेटिक गोर आहे, तर आम्ही गोर आहे, अजून काय बोलायचं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की रिया रस्कार 02, धनश्री तुझ्यामध्ये आणि पायलमध्ये किती इयर्स डिफरंट आहे, पण दोघं पण खूप छान आहेत तुम्ही. सो थँक्यू सो मच. आमच्यामध्ये 1 वर्षाचा फरक आहे. मी मोठी आहे, ती छोटी आहे, एजमध्ये पण आणि नात्यामध्ये पण. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन गाईज. आदिती, पितांबरी आणि लिक्विड सोप मिक्स करून स्क्रबर मध्ये घास क्लीन होईल चांगलं. तर तशीच करते तर मी. मित्रांनो, माझ्या तशीच नुसका आहे, एकदम खतरनाक वाला नुसका आहे. तशीच करते मी. माझी भांडी, आदिष्टांची भांडी आणि देवांची भांडी मी तशीच घासते. नेक्स्ट क्वेश्चन आहे की सानिया शिंदे 8186, ताई डेली ब्लॉग बनवत जा ना, मला तुझे ब्लॉग खूप आवडतात, तुमची जोडी खूप छान. थँक्यू सो मच. आम्ही बनवत जाऊ, जसं टाइम भेटत तसं आम्ही बनवत जाऊ. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही वाचायचा. तर मित्रांनो, मी क्वेश्चन वाचतो आता. हा तर सगळे ब्लेसिंग्स आहेत. आता आम्ही क्वेश्चन आम्ही काढलेले आहेत मित्रांनो, आम्ही वाचतो. तर सोमनाथ पाटीलचा क्वेश्चन आहे. बरोबर आहे, आपण मोठी आहोत. माझ्यासोबत पण असंच होतं. मी लवकर उठून सगळं करते, तेव्हा येते माझी चाळ. असं नाहीये, असं नाहीये. आमच्या घरात असा विषय नाहीये. आम्ही दोघी पण व्यवस्थित करतो, दोघी पण जजमेंटनेच करतो. एक जास्त एक कमी असं नाहीये. तर मित्रांनो, यशवी पाटील यांचा क्वेश्चन आहे. देवाची भांडी घासताना चप्पल नको घालू, तुमची मम्मी आम्ही एकत्र बैठकीला जातो. जय सद्गुरू. जय सद्गुरू ताई. बट मी त्या दिवशी विसरून गेले. चप्पल मी कधी घालत नाही, पण त्या दिवशी ना माझ्या पायाला वळ येत होते म्हणून मी घातली, बाकी काय नाही. तेव्हा माझी तब्येत पण खराब होती आणि सध्या खराबच आहे, कारण इन्व्हायरमेंट मला जमत नाहीये म्हणून. तर सोमनाथ पाटीलचा अजून एक क्वेश्चन आहे. धनुची बैठक कधी असते? आमच्या घरात पण अधिष्ठान आहे. मी पण सकाळ अशीच असते, आमच्या घरी पण सकाळ अशीच असते. आमची बैठक गुरुवारची बैठक असते आमची, सकाळी 7 वाजता. ते आयुष गायकवाडचा क्वेश्चन आहे. आमच्या घरात ताई 18 सबस्क्रायबर आहेत तुझे. ब्लॉग आला की बघतो. नाईस ब्लॉग अँड वॉचिंग, वेटिंग फॉर नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू सो मच. आम्ही बघूया आता लवकर डेली ब्लॉगचं स्टार्ट करूच. सगळ्यांची आलेली रिक्वेस्ट आम्ही करूया लवकरच. तर मित्रांनो, साक्षीचा क्वेश्चन असा आहे की व्हिडिओमध्ये पूर्ण फॅमिली दाखव. पूर्ण फॅमिली कम्फर्टेबल नाही अजून आम्ही कम्फर्टेबल आहे, आमचे मम्मी पप्पा कम्फर्टेबल आहेत, बाकी अजून थोडी कम्फर्टेबल व्हायला टाइम लागेल. तर मित्रांनो, हळूहळू कम्फर्टेबल होतील सगळी. आम्ही थोडे थोडे स्टार्ट केलेत. जसे काही फंक्शन असले म्हणजे जसे काही फंक्शन असले की फुल फॅमिली ब्लॉग असतो, तर नक्की बघत राहा. सगळे ब्लॉग बघत राहा, खूप छान असतात. बाकी आम्ही मजा भरपूर करतो. तर किरण शेळकेचा क्वेश्चन आहे. समजून घे ग ताई, जरा लहान बहीण म्हणून समजून घे, ब्लॉग छान असतात तुमचे. समजूनच घेते मी तिला समजून घेते, म्हणून आम्ही चांगली राहतोय. मी जर समजून नाही घेणार तर घर राहणार नाही चांगला, कारण सगळं डिपेंड पोरीवर, मोठीचाच असतो. मोठी जेव्हा चांगली राहील तेव्हाच बारकी चांगली राहील. मोठी जे करते तेच बारकी शिकते, अशी गोष्ट असते. मी व्यवस्थित राहिली तरच ती व्यवस्थित राहील. मी अशी राहील कशी पण, तर मग ती कशी पण राहील. तर अजून एक क्वेश्चन मित्रांनो, बैठक तुमच्या घरात भरते का? हो, आमच्या घरात बैठक भरते, बाल बैठक भरते. गोकुल यांचा एक क्वेश्चन आहे. तुमच्या घरात स्थापना आहे, तुम्ही नॉनव्हेज बनवता घरात? मग काय झालं, आम्ही खाते पिते, आम्हाला लागतं. आता स्थापना असं आहे की स्थापना आमच्या हॉलमध्ये, तर आम्ही हॉलमध्ये जेवत नाही. हॉलमध्ये नॉनव्हेजचा एक पण विषय आणत नाही. आमच्या डायनिंग रूममध्ये आम्ही खातो वारानुसार. नॉर्मल राहतं आम्ही, असं नाही का आम्ही सगळे व्हेज.
मम्मी आहे ती व्हेज, तर थोडाफार व्हेज असतं त्यांचा, बाकी आम्ही सगळे खाणारे आहेत. तर आर्या सावंतचा क्वेश्चन आहे की धनुदीदी जयदादावर एक प्रँक व्हिडिओ कर. प्रँक व्हिडिओ तर मी अजिबात नाही करणार, कारण आम्ही दोघं पण एकमेकांसाठी भरपूर सेन्सिटिव्ह आहे. कुठली पण गोष्ट आमच्या म्हणजे असं काय प्रँक करायला गेलं आणि आम्ही जास्त एकदम डीपली घुसतो, परत मग प्रँकच्या विषयाला एकमेकांना मारू आम्ही सटासट सटासट. म्हणून आमच्याशी तर काय प्रँक होणार नाही, म्हणून आम्ही शांतमध्ये जे काही नॉर्मल व्हिडिओ आहेत तेच दाखवतो. तर साई स्टाईल ऑफिशियल यांचं एक धनुदीला कॉमेंट आहे की धनुदीदी तू थोडी थोडी देव माणूस सिरियल मधली लाली सारखी दिसते. लाली प्लीज रिप्लाय. लालीच दिसते. लाली बोल लाली. हे बोल मला लाली. लालीच बोलतात, लाल लाली. लाल लाली तर तिथं पण लाली झालाय विषय. तर रिप्लाय द्या, त्यांना रिप्लाय पाहिजे. काय रिप्लाय देऊ? आता तू दिसत त्याची- असेल तशीच तुमच्या नजरेत दिसत असेल, पण माझं खरं तर नाव लालीच आहे. कारण मला हे लालीच बोलतात, लाल लाल करतात मला. काय माहिती का, पण का म्हणत मी लाली बोलतो त्यांना मग असं तू लाली आवडतं. सारखीच माझा दिसते. चेहरा आहे. लाली सारखीच दिसते. असं- भरपूर भरपूर वेळा मी पण तो सिरियल बघितला, लाली सारखीच दिसते. तर प्राची सांबरेचा क्वेश्चन आहे, ताई तू कोणत्या ब्रँडची लिपस्टिक वापरते जरा सांग आम्हाला. शुगर शुगर. शुगरच वापरतो. वापरत नाही? कॉस्मेटिक काय वापरत नाही? कोणती लिपस्टिक वापरते? शुगर. शुगरची. तर अजून एक क्वेश्चन आहे मित्रांनो, ताई पायल खऱ्यामध्ये काम नाही करत की ताई डेली ब्लॉग मध्ये यायला आवडत नाही, प्लीज रिप्लाय. घरात तर काम करतो दोघी पण आम्ही, असं काय नाही, पण तिला ब्लॉग मध्ये यायला कम्फर्टेबल नाही येत ती अजून. लगेच नाही होत. तर हर्षा पाटीलचा एक क्वेश्चन आहे मित्रांनो, ताई तुमचे डेली ब्लॉग रुटीनचे ब्लॉग्स म्हणजे डेली रुटीन जो आमचा असतो त्याचे ब्लॉग टाका. कंटिन्यू करणार आहे मी. आता सध्या शेड्यूल आमचं जरा जास्त टाईट आहे म्हणून थोडासा, त्याच्यानंतर थोडा 5-6 दिवसानंतर मी कंटिन्यू राहणार आहे, सो डोंट वरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयुष गायकवाड, दीदी ब्लॉग मोठा बनव जा ना, आम्ही बघताव ना कवा पण खपला समजला नाही. आम्ही कधी त्याचं म्हणणं असं आहे की दीदी डेली ब्लॉग आहे ना थोडा मोठा बनव की आम्हाला बघायला अजून इंटरेस्ट येईल. आणि आता आम्ही सुरुवात केलेली मित्रांनो, मोठे मोठे ब्लॉग येतात, 15 मिनिटं 17 मिनिटं असेच ब्लॉग काढतो आम्ही. जेवढा मोठा तेवढा ब्लॉग आम्ही खेचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे भूमी, दादा जाम लकी आहे, तू एवढी भारी बायको भेटली आहे आणि तिची फॅमिली पण, ताई मस्त ब्लॉग होता आणि रोज ब्लॉग टाकत राहा, आम्ही वाट बघत. ओके, थँक्यू सो मच. Thank you, तुम्ही guys. बोला थँक्यू मला. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. हा. थँक्यू. खालती वाच. वैशाली चौधरी 2866, तू एकटीच आहे का मम्मी पप्पांना? हो मी एकटीच आहे आणि मला छोटासा भाव आहे, लहान भाव आहे. छोटा नाही, छोटासा तो आता भाव आहे, मोठा एवढूसा झालाय. छोटासा भाव आहे मित्रांनो, त्याला खिशात घालून फिरते छोटासा आम्ही. मोठासा भाऊ आहे मला आहे. तो एवढा छोटासा आहे की तो इथे झोपला तर त्याचे पाय डायरेक्ट तो आतड्याच्या बाहेर जाते. एवढूस छोटूसा आहे की त्यांनी माझं पूर्ण लग्न केलेलं आहे, पूर्ण लग्न एवढंस छोटासा आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की रिया एंजल, ताई तू तुझा स्ट्रगल व्हिडिओ अपलोड करणं म्हणजे तू लग्नाआधी पैसा कसं अर्न करत होतीस आणि तुझी करिअर व्हिडिओ. पैसा अर्न करायची तर कधी गरज लागली नाही, ते पप्पाकडूनच होतं सगळं. आणि मी स्वतःच्या ह्याच्यावरती हिमती होती, म्हणजे मला फॅशन डिझाईनची पॅशन होती पहिल्यापासून, मला खूप आवडायचा मेकअप हे ते डिझायनिंग डिझायनर. तर मी ते स्वतः एकटी करत गेली डिझायनिंग, कुठलं कॉम्बिनेशन कशाला जोडतो, कुठला कपडा कशाला जोडतो, हे सगळं मी शिकत मग स्वतःचं मी एक क्लास चालू केला ना, मग तिथून मी माझे अर्न चालू केले. पण बाय द वे माझ्या अर्नवरती माझं नव्हतं चालत, माझे अर्न सेव्हिंग पप्पाचे पैसे होते, मी राहायची, मी डायरेक्ट बोलते. नेक्स्ट क्वेश्चन आहे जयतू चौगुले, धनु तुझी मम्मी जयच्या पाया पडते, जयनी पाया पडायला पाहिजे. तर पहिली मित्रांनो पहिली गोष्ट मी गोष्ट तुम्हाला क्लिअर की करतो. हे ऐक मी सांगतो मित्रांनो, अशी काही गोष्ट नाही त्यांच्यामुळे माझ्या पाया पडते. त्या मोठ्यात माझ्यापासून मला त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. त्यांनी माझ्या पाया वगैरे नाही पडलं, त्या दिवशी असा सीन झाला की त्यांनी मला कपडे देताना
त्यांचा पाय माझ्या चुकून पायावर पडला. हम्म. तर त्याच गडबडीत त्या माझ्या तिथे पाया पडल्या आणि ते ब्लॉग मध्ये झालं कॅप्चर. हा. तर ते बघणाऱ्याला असं वाटतं की ते देताना माझ्या पाया पडल्या, पण चुकून त्यांचं पाय माझ्या पायाला लागलं होतं, म्हणून त्यांनी मला माझ्या पायानं हात लावला. प्रश्न आहे की भूमीचा, ताई तुला आणि तुझ्या फॅमिलीला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तो तर पहिलेच होता कॉमेंट, पण मी तो आता वाचते. तर थँक्यू सो मच. दुसरं काय होतं, पाटील मृणाली, व्हिडिओ तुम्ही खूप मस्त बनवतात आणि तुमची स्वभाव खूप छान आहे. तुमचं सकाळपासून तर रात्रीपर्यंत रुटीन चांगलं दाखवतात. आणि जय भाऊची बायको खूप कामाची आहे, दोघेही पण खूप कामं करतात. तुम्हाला आमचे खूप सपोर्ट आहे. थँक्यू सो थँक्यू मच. गाईज, थँक्यू. गौरव भेरे, हाय दादा अँड बहिणी, ब्लॉग लवकर रोज रोज टाकत जा, खूप भारी असतात vlog. नक्कीच नक्कीच गाईज, रोज रोज ब्लॉग येणार. त्यासाठी आम्ही खूप मेहनत करतोय. मेहनत म्हणजे रात्री 1 वाजलेत तरी आम्ही शूट करतोय मित्रांनो, आणि अजून त्याला एडिटिंग पण बाकी आहे आणि सकाळी पोस्ट पण होणार आहे मित्रांनो, तो बघत राहा. सकाळी 6:30 ला मला उठायचं, तरी मी तुमच्यासाठी ब्लॉग काढायला बसलेले. तर वाजल्यात किती? 1 वाजला मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मयूर, ताई मॅक्सी कशी शिवलीस एकदा दाखव ना. तर माझे जेवढे गाऊन आहेत तेवढे मी शिवते. मी कपडा आणते आणि मी माझ्या मीटरनुसार शिवते. मी कधी बाहेरून गाऊन घेतले नाहीयेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेहा पाटील, जीत तुमचा सक्का भाऊ आहे का काकांचा मुलगा आहे? काकांचा मुलगा आहे. काकांचा मुलगा आहे मित्रांनो, माझ्या काकांचा मुलगा आहे, माझ्या सख्या काकांचा मुलगा आहे. येस. नेक्स्ट क्वेश्चन तोच, पूजा जाधवचा, तू गाऊन वेअर केला आहे, तू खूप छान आहे, कुठून घेतलायस? कुठून घेतला नाहीये, मी स्वतः स्टिच केलेले आहेत, मी बनवून घेतलेले आहेत ते माझ्याकडून. फॅशन डिझायनर, ओ माय गॉड. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे मीता, चॅनलचं नेम चेंज करा, कंबाईन करा दोघांचं. तर अजिबात मित्रांनो, नाही, आमच्या अजिबात चॅनलचा नाही. नेम कंबाईनच आहे. माझं आधी नंतर हिचं, आमचं चॅनल एकत्रच आहे. आमच्यासाठी तो नाव खूप लकी आहे. आम्ही फर्स्ट तोच चालू केलं तर लास्ट पण तोच तोच ठेवणार चालू आहे. करणार मित्रांनो, आम्ही चॅनलचं नाव चेंज नाही करणार. आम्हाला त्याच नावाने ओळखतात आणि तोच नाव राहणार. क्वेश्चन आहे प्रज्ञा, साडी छान असतात तुझे, साडी कलेक्शन पण दाखव ना. साडी खूप छान असतात. साडी छान तर सगळ्यांना आवडतात माझ्या साड्या, आणि भरपूर साड्या मी घेऊन आली होती म्हणून माझ्या इथे. तर साडी कलेक्शन दाखवला एकदा मी त्याच्यावरती ब्लॉग काढेलच, कलेक्शन दाखवताना पूर्णपणे. तर थँक्यू सो मच. कलेक्शन म्हणजे एवढा मोठा कलेक्शन समोर बसलेलं आहे. कलेक्शन माझे खूप भारी भारी असतात, ब्रँडेड असतात. एक इथे आहे भरपूर, बाकी कपाडात येतं, तुम्हाला नंतर परत दाखवेल कधीतरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे कविता माळी, मोठी कोण आहे तू कधी? मी मोठी आहे, आम्ही दोघं मोठे आहोत, ते दोघं छोटे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे मोनिका, परत दागिने दोघींचे वेगवेगळे डिझाईनचे सेम घ्यायचे, कमी जास्त का वाटतायत? दोघांना आम्हाला सेमच घेतले होते, यांनी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये पैसे टाकून जास्त केलेले आहेत. ज्याचे त्याच्या बायकोला, ज्याचे त्याचे नवऱ्याच्या ऐपतनुसारच होतो, मग यांनी पप्पांना अर्धे पैसे देऊन मग ते वाढवून घेतलेले. सुरेश, नाना स्वारी आणि आप्पा स्वारींच्या फोटोला अगरबत्ती कोणीतरी ओवाळलंय का? नाही ओवाळलाय, पण मी थोडस भूलचुकीने माझ्याकडून झालं, तर एवढी मोठी गोष्ट नाहीये ती, समजला का? त्यांची आपण एवढे म्हणजे एवढं त्यांची आज्ञा पाळतो सगळ्या, तर ते देवच आहे आपल्यासाठी. तर कधीतरी माझ्याकडून चुकून झाली असेल तर त्याचा एवढा मोठा इश्यू नव्हता करायला पाहिजे. तुम्ही भरपूर इश्यू केलेला आहे, पण मी त्याला एक्स्ट्रा कॉमेंटला मी दिलेले नाही रिप्लाय. बट ठीक आहे, माणसाकडूनच चुकी होते. मी काय कुठल्या कोणाला डॉलला किंवा बावलीला नाही मी अगरबत्ती ओवळला. त्यांचे फोटो लागलेत म्हणजे ते ऑब्व्हियसली देवच आहे, तर त्यांना ओवळला तर काय झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे वैशाली चौधरी, दीदी साडीची लिंक या कुठून घेतले सांग ना. साखरपुड्याची साडी तुम्ही कुठून घेतली? साखरपुड्याची साडी ही यांनी घेतली आणि आमच्या इथूनच घेतली, भिवंडीवरूनच घेतली. ती पण भरपूर आवडलेली, बट ती साडीचा असे वैशिष्ट्य काय बोलतात, वैशिष्ट्य आहे की ती साडी एकदम सिंपल होती. तिला मीनी पूर्ण डेकोरेट केलेली आहे ना, विचारा. ब्लाऊज साडी पूर्ण ते मनी डिझायनर, ते तुम्हाला एकदम सगळं मी डिझाईन मीच केलेलं आहे. आणि ते मनी बिनी ते सगळं मी 1 महिना अगोदरपासून ते सगळ्या कामाला लागली होती. तर ते सगळं माझंच डोकं आहे, बाकी ती साडी तशी नाही आहे, ती साडी एकदम सिम्पल आहे. तर सेकंड क्वेश्चन परत एकदा, दुसरा कोणाचा साखरपुडा होता? दुसरा माझ्या छोट्या भावाचा छोट्या आमच्या एकत्र झालेला आहे साखरपुडा लग्न.
सेकंड नेक्स्ट क्वेश्चन आहे की आगरी कोळीमध्ये नवरीची मॉम संतूर मॉम आहे. तर माझी मम्मी खरं भरपूर यंग नवरीची वाटते. संतूर मॉम आहे. हा, माझी मम्मी मम्मीने सांगितलं मम्मी तुम्ही संतूर मॉम आहेत. ती भरपूर यंग आहे बाबा. तिची ते फिटनेस, आम्ही एवढी मोठी 2-2 पोरं तशी वाटत नाही तिला. एकदम स्लिम टीम, एकदम मस्त मजेत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दीदी ड्रेस कुठून घेतलेत? खूप छान असतात गाईज. माझे ड्रेस साडी कलेक्शन हे माईनुसार मी डिसाईड करते. मी असं काही पण घेत नाही. आणि मी पहिली गोष्ट दुकानातून नाही घेत, मी स्वतः स्टिच करते, स्वतः बनवून घेते कपडे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की होम टूरचाच आहे. होम टूर सगळेजण मागतायत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोणी कोणी लोक बोलतात का तू म्हणजे तूच कामं करतेस, तूच दाखवते, ती नाही करत. ती पण करते, मी पण करते. मी एवढं खुल्ल्या बोलते ना, मी अशी थोडी बोलते का ती नाही करत. तर भरपूर लोकांना कसं माहितीये का, भरपूर लोकांना पर्सनल लाईफ नाही माहिती. भरपूर म्हणजे कोणालाच पर्सनल लाईफ माझी माहीत नाही, आमची माहीत नाही. जे दिसतं ते बघतात, पण पर्सनल लाईफमध्ये खूप वेगळं असतं. येतं दिसतं तसं ते वेगळं असतं. बाकी मी एवढंच बोलू शकते की आम्ही खूप छान राहतोय, खूप मस्त राहतोय. आणि तुम्हाला माझे साडी कलेक्शन हे सगळे कलेक्शन बघायचे असेल तर त्याचा मी न्यू ब्लॉग टाकेलच. बाकी दुसरी गोष्ट की तर बाकी दुसरी गोष्ट अशी आहे अगरबत्तीचा पण भरपूर गोंगाट केला माझ्या नाना स्वारी आणि आप्पा स्वारींच्या ह्याचा भरपूर गोंगाट केला तुम्ही की अगरबत्ती ओवाळते, हे ओवाळते, ते ओवाळते, कोण ओवाळतो का. पण तुम्हाला एवढी तरी सेन्स पाहिजे की मी न्यू लग्न झालेली आहे, ब्लॉग काढतात समोर, बाकी सगळी जण आहेत. तर तेवढ्या ह्याच्यात मी आदिष्ट नव्हतं, तिकडे माझा हात गेला, माझ्या तेवढा माइंडमध्ये नव्हता राहिला, मी पटकन केला. तर तुम्ही त्या गोष्टीचा एवढा इश्यू केला, मग तुम्ही कशी काय समजदारपणे वागू शकतात. थोडा तुम्ही पण मला कॉपरेट केला असतं तर का बाबा असं नसतं, असं असतं. पण तुम्ही जे लाईन लावली बोलायची ते खूप चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. मी खूप म्हणजे खूप मला वाईट वाटलं. तुम्ही कोणालाच कॉमेंट जास्त पास केले नाही. आणि दुसरी गोष्ट, मला काही काही लोक असे पण बोलतात तू साडीमध्ये कशी काय एवढी कामं करते आणि तू तुझ्या माहेरी एवढे शॉर्ट कपड्यामध्ये एवढी हिरोईन सारखी राहायची, इथं कशी करते. तर माझ्यामध्ये सगळ्या गोष्टीची कला आहे. मी इथे पण तशी राहू शकते, अशा ह्याच्यामध्ये तिथं गेले तशा ह्याच्यात पण राहू शकते. म्हणजे मी कुठे पण ऍडजस्ट होणारी मुलगी आहे. मित्रांनो हिला असं बोलायचंय की ऑलराऊंडर आहे. तर मी सगळ्या गोष्टीत ऍडजस्ट होऊ शकते. असं नाही का मला हेच नाही जमत, मला तेच नाही जमत, असं नाहीये. मी सगळ्या गोष्टीत ऍडजस्ट होते. अजून बाकी तुम्हाला काय प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट करा. आम्ही Q&Aचा आन्सर पार्ट 2 करू. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. अजून काय प्रश्न आमच्याकडून राहिले असेल किंवा काय नसेल तर तुम्ही टाका, आम्ही बघत राहू आणि तुम्हाला आन्सर देऊयाच. आणि दुसरी गोष्ट की काय काय लोक बोलतात तू अरे तू रे का करते यांना. तर पहिली गोष्ट आहे अशी की आमचं लव्ह मॅरेज आहे आणि आम्ही मित्रमैत्रिणी एकदम म्हणजे बेस्ट फ्रेंड होतो. आमचे चिट्टा पिट्टा जे होतं ना, चिट्टा पिट्टा जे असतं असं काही एकामेकांना चिट्टा पिट्टा सगळं माहिती आहे. तरी आम्ही आमची एकदम मस्त राहतो, मजेमध्ये राहतो. आणि देते आवाज अरे तुरे माझा माणूस, मी काय पण बोलू शकते, तेव्हा मला काय पण बोलतात मी पण बोलते, असं काय नाही. मी जिथे इज्जत द्यायची तिथं देते. जिथं असं नाही की मी त्यांना नाव दिलं होतेच इज्जत दिलं, असं नसतं. असं असतं का? असं असं नसतं असतं ना. म्हणजे आमच्यामध्ये आम्ही पर्सनल लाईफ मध्ये अरे तुरे करतो आणि ते ब्लॉग पण आमचे ब्लॉग मध्ये पण पर्सनलच आहे ना, असतात, आम्ही आमची आम्ही दोघंच बोलतो काढतो. तर मग माझं निघतं तोंडातून कधी कधी पटकन. होतो. पण जिथे रिस्पेक्ट द्यायची तिथे ती बरोबर रिस्पेक्ट देणार, ज्यांच्या समोर रिस्पेक्ट द्यायची ते बरोबर देणार. तर त्याच्यात काही इश्यू वगैरे नाही मित्रांनो. तर हा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतोय. आणि एक आणि अजून एक मेन गोष्ट की सगळेजण मला बोलतात तू एकदम सुशिक्षित बोलतेस, आगरीमध्ये ब्लॉग घे, हे घे, ते घे. पहिली गोष्ट माझी भाषा एकदम सोफिस्टिकेट आहे, एकदम सुशिक्षित येतं काहीच नाही. माझ्या घरी माझी मम्मी बोलते, तुम्ही ऐकतील तर एकदम हैराण परेशान होतील. सगळे सुशिक्षित बोलतात, मग तीच मला सवय. इथे आलं होती ही भाषा, सिटीतली भाषा गावातली भाषामध्ये फरक आहे. मी पूर्ण टोटल लहानपणापासून तिथेच आहे, तर माझी भाषा अशीच आहे. लहानपणापासून इथेच आहे, यांची भाषा वेगळी. पण मी अशी पण भाषा बोलते, माझ्या दोन्ही मी गावातली पण भाषा बोलते. मला पण दोन्ही कौलाना क केला ये मला पण येतो, आवराना कवरा आवरण सगळं येतं सगळं येतो, बिजा सगळं मला तर टोटल भाषा येते. तुम्ही एकदा कमेंट करा की तुम्हाला एक आगरीमध्ये ब्लॉग पाहिजे तर आम्ही आगरीमध्ये पण काढू.
आम्ही आगरीमध्ये पण काढू शकतो बाई, आगरी येतं आम्हाला, बस का? आम्ही आमची बात आहे बाई, आम्ही मला काढू शकतो. आम्ही जेव्हा कॅमेरा आमचा बंद असतो तेव्हा आमची भाषा वेगळी असते, कॅमेरा चालू होते तेव्हा आमची भाषा वेगळी असते. पण माझी भरपूर वर्ष सुशिक्षितच आहे, मी आवरा तवरा लवकर करत नाही. त्याला पण तुम्ही वेगळा वाटू नका घेऊ का ही अशी का बोलते तशी का बोलते, कारण मी एकदम लहानपणच माझा असं गेलाय तर मी त्याच्यात काय बोलू. पण मला कला हे पण बोलता येतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बोलते सगळा. पण माझा ब्लॉगमध्ये थोडाफार कन्फ्युज होतं. सो ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. मला असंच प्रेम देत राहा, बोलायची गरज नाही, तुम्ही भरपूर देताय. तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आणि इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो पण करा, युट्यूबवरती जाऊन सबस्क्राईब पण करा आणि असंच प्रेम देत राहा. सो चलो बाय बाय.